नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, लवकरच दीक्षाभूमीचं नवनिर्माण करण्यात येणार आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे, दीक्षाभूमी या ठिकाणी काही काम करण्यात येणार होतं, परंतु त्या ठिकाणी बौद्ध समाजाकडनं व त्याचसोबत काही भीमसैनिकांकडनं मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आलेला होता आणि त्यानंतर आता या ठिकाणी सुधारित प्रस्ताव देण्यात आलेला आहे आणि असं सांगितलं जात आहे, दीक्षाभूमीचं जो मेन स्ट्रक्चर आहे किंवा मेन जो स्तूप आहे त्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही किंवा त्याला कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी टच न करता त्या ठिकाणी जे नवीन कंस्ट्रक्शन केलं जाणार आहे त्या ठिकाणी असणारी ती जमीन आहे ती संपूर्ण समतल करण्यात आली, त्या ठिकाणी व्यवस्थित जागा वगैरे करण्यात आली आणि आता त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं असं काम करण्यात येणार आहे। आणि असं सांगितलं जात आहे की हे जे काम आहे जवळपास दुबई आणि सिंगापूर या ठिकाणचं जे कंस्ट्रक्शन असतं किंवा त्या ठिकाणी जे स्तूप असतात त्या टाईपचं त्या ठिकाणी काम करण्यात येणार आहे। आणि याबाबत जे आहे टाइम्स ऑफ इंडियाने देखील बातमी लावलेली आहे आणि त्यांनी बातमी देखील प्रकाशित केलेली आहे। असं सांगितलं जात आहे की हे जे काम आहे किंवा हे जे कंस्ट्रक्शन आहे जवळपास 200 ते 250 कोटी रुपये या ठिकाणी खर्च केले जाणार आहे आणि हे सर्व करून या ठिकाणी दीक्षाभूमीचं नवीन रूप आपल्याला पाहायला मिळेल असं सांगितलं जात आहे। परंतु त्या ठिकाणी प्रिव्हियस म्हणजे अगोदरचं जे कंस्ट्रक्शन आहे किंवा अगोदरचं जे काम आहे जे भीमसैनिकांनी सांगितलं होतं की याला हात नाही लागला पाहिजे, त्याला कुठल्याही प्रकारचं टच किंवा कुठल्याही प्रकारचा हात देखील लावण्यात येणार नाहीये। तर याबाबत तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून सांगा। आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा।